Good afternoon, everybody. Can you see the PPT on the screen? Reply me fast. Can you see the PPT and can you hear my voice? Yes, ma'am. Voice. Okay, yesterday we have discussed about composite series magnetic circuit. What was the last point? What was the last point? Shubham. Shubham Gauri. Akansha. येस मॅम. लास्ट पॉइंट कुठला होता? मॅग्नेटिक सर्किट झालं होतं लिहून सगळं आणि कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट चालू होतं. ओके, कंपोजिट मॅग्नेटिक सिरीज सर्किट एक्सप्लेन केलं होतं का? थोडंसं झालं होतं कदाचित मॅम. सर्किट. So in series composite magnetic circuit definition दिली होती का? आकांक्षा. येस मॅम. सिरीज composite circuit ची definition दिली का?
ब्रेक होते. आवाज ब्रेक होते. सिरीज कंपोजिट मॅग्नेटिक सर्किटची डेफिनेशन दिली होती का? नाही मॅम. कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट नाही, फक्त पॉइंट हेडिंग टाकलं होतं. फक्त हेडिंग टाकलं होतं. हा. So first of all, we will discuss what do you mean by composite magnetic circuit. आतापर्यंत आपण जो सिरीज मॅग्नेटिक सर्किट बघितलं होतं ते काय होतं? सिरीज किंवा आपण साधं मॅग्नेटिक सर्किट बघितलं होतं ते काय होतं? एकाच मटेरियलने रिंग जो बघितला होता आपण, रिंग मॅग्नेटिक रिंग बघितलं होतं, आयर्न रिंग. ओके, एक रिंग बघितली होती आणि ती रिंग फक्त एकाच मटेरियलनी बनवलेली होती. दॅट इज नथिंग बट आयर्न. ओके, so different type of material can be used to make the ring. तर आतापर्यंत आपण एकच रिंग बघितलेली आहे आणि एकाच मटेरियलनी बनवलेली आहे आणि स्पेसिफिक त्याला लेंथ असते एल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असतो स्पेसिफिक. ओके, आणि त्या रिंगला आपण काय केली होती? वायर बाउंड केली होती आणि त्यापासून करंट पास केला होता. आणि नंतर मग जेव्हा करंट त्या वायर मधनं जातो एन टर्न्स ऑफ कॉइल मधनं, एन इंटू आय विल क्रिएट व्हॉट? MMF. That is a driving force and which will set up what? The flux in the ring. N into I मुळे MMF तयार होणार आहे, एक फोर्स तयार होणार आहे आणि तो फोर्स काय सेटअप करणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप करणार आहे त्या पूर्ण आयर्न रिंग मध्ये. ओके, सो what we have done for that simple circuit, we have considered only a material that is nothing but a ring which is made up of only the material that is iron. तर आता आपण कंपोजिट सिरीज कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट बघणार आहे. मग कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय असतंय? ती जी रिंग बनवलेली असती आहे ती रिंग वेगवेगळ्या मटेरियलनी बनवलेली असते, वेगवेगळ्या मटेरियलनी बनवलेली असते. समजा ए मटेरियल, दिस आय हॅव शोन हियर, दिस इज द रिंग. दिस टोटल रिंग इट इज मेड अप ऑफ what? That is nothing but two parts. That is one part, it is nothing but having the length that is nothing but L1. Area of cross section हा तुम्हाला दाखवलेला आहे बघा, area of cross section that is nothing but A1. This is the half part of the ring which is made up of one type of material. मग ती कुठलं पण मटेरियल, मॅग्नेटिक मटेरियल असेल, समजा आयर्न असेल, ते एका मटेरियलनी बनवलेलं आहे. त्याची लेंथ एक दिलेली आहे L1 आहे आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे A1. नंतर दुसरा जो पार्ट आहे हाफ रिंग तर एका पार्टनी बनवलेली आहे, दुसरा पार्ट जो आहे रिंगचा तो कशाने बनवलेला आहे? इथे दाखवले बघा, हा तुमचा सेकंड पार्ट आहे. दिस इज द सेकंड पार्ट. सेकंड पार्टची जी लेंथ आहे ती पहिल्या हाफ पार्टच्या रिंगच्या लेंथची काय आहे? त्याची जास्त लेंथ आहे. द लेंथ इज ग्रेटर, सो दॅट लेंथ आय एम गोइंग टू कन्सिडर एज व्हॉट? L2. या सेकंड पार्टचा काय आहे? सेकंड पार्ट तुम्हाला दाखवली आहे या रिंगची, ती सेकंड पार्टची लेंथ किती मी सांगितलेली आहे? L2 आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथे दाखवलेला आहे, तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन समजा आपण A2 घेतला. ओके, मग त्याची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळी आहे, पहिल्या पार्टचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा आहे, लेंथ पण वेगवेगळ्या आहेत. आणि प्लस आता तिसरा जो पार्ट घेतला आहे तो आपण काय घेतलेला आहे की हा काय झालेला आहे? यामध्ये एअर गॅप झालेला आहे बघा. इथं काय मध्ये? देर इज नथिंग कनेक्शन, कुठलाच पार्ट नाहीये, कुठलाच मॅग्नेटिक मटेरियल नाहीये, फक्त ते काय कशाने बनवलेलं आहे? छोटासा पीस तिथं कापलेला आहे आणि तो कापलेला पीस म्हणजे आपण तिथं काय कन्सिडर केलेलं आहे की बाबा तिथं गॅप आहे आणि ती गॅप कशाने भरलेली आहे? दॅट इज नथिंग बट एअर. सो इट इज नथिंग बट एअर गॅप अँड एअर गॅपची या लेंथ किती आहे? दॅट इज नथिंग बट Lg. ओके, आणि एरियाचा तो एअर गॅपचा एरिया जो आहे तो काय आहे? समजा Ag आहे. म्हणजेच ही पूर्ण रिंग आता 3 टाइप ऑफ मटेरियलनी बनवलेली आहे, लक्षात घ्या. एक आहे A1 मटेरियल, त्याची लेंथ आहे L1, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1. दुसरा जो पार्ट आहे तो आहे B1 पार्ट, त्याची लेंथ आहे L2, नंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2. आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे तुमचा एअर गॅप, त्याची लेंथ आहे Lg आणि एरिया काय आहे? Ag. Such type of magnetic circuit which is made up of different material having different length, having different area of cross section. Okay, such type of magnetic circuit, it is nothing but it is called as what? Composite magnetic circuit. आलं का लक्षात?
यस और नो? कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट लक्षात आलेलं आहे का? अनिकेत, Yes, ma'am. आकांक्षा, Yes, ma'am. so whether you can tell what is that composite? It is given, see, a ring which is made up of different parts of material. Here I have shown the 3 parts. This is the first part of the ring which is made up of length, that is nothing but L1, area of cross section, that is A1, and the second part of that ring is made up of what? That is B1. You can say नाव दिलेलं आहे त्याला समजा B1 आहे. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? A2 आहे आणि लेंथ किती आहे? L2 आहे. सेकंड पार्ट आहे म्हणून त्याची लेंथ L2 आहे. आणि तिसरा जो पार्ट तिथे आहे तो काय आहे? एअर गॅपचा आहे. त्याची लेंथ आहे LG आणि एरिया काय आहे? AG. ओके, सो दिस मॅग्नेटिक सर्किट म्हणजे जी काय आयर्न रिंग आहे ती 3 पार्टनी बनवलेली आहेत. A part, B part and the third is air gap part. Such type of magnetic circuit which is made up of 3 different किंवा वेगवेगळ्या मटेरियलनी बनवलेली आहे. तिथे 3 पार्ट दाखवलेले आहेत. तसं 3, 4, 5 किती पण पार्ट असू शकतात. A magnetic circuit which is made up of different length, different area of cross section as well as different relative permeability. Such type of magnetic circuit, it is nothing but it is called as what? Composite magnetic circuit. आता कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट 2 टाइपचे असतात, सिरीज आणि पॅरलल. जसं तुमचं इलेक्ट्रिक सर्किट हे 2 टाइप मध्ये असतात, सिरीज मॅग्नेटिक सर्किट, सिरीज इलेक्ट्रिक सर्किट आणि पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट. तसेच मॅग्नेटिक सर्किट मध्ये पण 2 टाइप आहेत, दॅट इज सिरीज कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट अँड सेकंड इज व्हॉट? पॅरलल कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट. मग त्यामध्ये आपण सिरीज ही जी डायग्राम बघितली आहे ती सिरीजची आहे. का? कारण की इथं जे पार्ट आहेत, हा जो फर्स्ट पार्ट आहे, हा जो सेकंड पार्ट आहे आणि हा जो एअर गॅप आहे ते एका पाठोपाठ एक कनेक्ट केलेले आहेत. जसे आपले सिरीज सर्किट मध्ये रेझिस्टर एका पाठोपाठ एक कनेक्ट केलेले असतात, तसंच इथं काय केलेलं आहे, 1 पार्ट झाल्यानंतर एक पार्ट झाला की लगेच दुसरा पार्ट कनेक्ट केलेला आहे आणि लगेच तिसरा पार्ट, दॅट इज नथिंग बट एअर गॅप. एका पाठोपाठ एक कनेक्ट केलेले आहे. त्यामुळे या सर्किटला आपण नाव काय दिलेलं आहे? सिरीज कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट. आता सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये व्हॉट इज द सेम क्वांटिटी विच इज फ्लोइंग थ्रू ईच पार्ट ऑफ द सर्किट? सिरीज मध्ये काय सेम असतंय आणि डिफरंट काय मिळतं आपल्याला? कुठली क्वांटिटी डिफरंट असती? करंट सेम. Current is same. Yes, current is same and the voltage across each resistor it is different. Voltage division तिथं टेक प्लेस होतं. तसंच सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय सेम राहणार आहे? मॅग्नेटिक सर्किट मध्ये करंटला अनालॉगस काय आहे? करंटला अनालॉगी काय आहे? करंट मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय आहे? Flux. फ्लक्स आहे. लक्षात या, करेक्ट. सो करंट सारखंच तिथे मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय आहे? दॅट इज नथिंग बट फ्लक्स. सो द फ्लक्स थ्रू ईच पार्ट ऑफ द सर्किट विल बी व्हॉट? सेम. कारण की हे सिरीज मॅग्नेटिक सर्किट आहे. जसे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये सेम करंट फ्लो होतो आहे, मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय होणार आहे? सेम फ्लक्स हा पहिल्या पार्ट मध्ये, दुसऱ्या पार्ट मध्ये आणि एअर गॅप मध्ये सेम फ्लो होणार आहे. हा फ्लक्स कसा सेटअप होणार आहे? जेव्हा बघा आता इथं कॉइल वाउंड केलेली आहे. ओके, कॉइल इट इज वाउंड अँड हॅव्हिंग द नंबर ऑफ टर्न्स n आणि त्यामधनं काय पास केलेलं आहे? करंट पास केलेला आहे. यू हॅव पास द करंट थ्रू इट. सो करंट इंटू नंबर ऑफ टर्न्स, करंट इंटू नंबर ऑफ टर्न्स विच फोर्स इज सेटअप? MMF. n इंटू I. n इंटू I म्हणजेच काय? फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. n इंटू I काय सेटअप होतो आहे? MMF तयार झालेला आहे. मग जेव्हा MMF तयार होईल तर MMF काय सेटअप करतो? फ्लक्स प्रोड्यूस करतो. आणि जो काय फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे तो फर्स्ट पार्ट मध्ये, नंतर सेकंड पार्ट मध्ये आणि नंतर एअर गॅप मध्ये हा सेम फ्लक्स जाणार आहे. त्यामुळे या सर्किटला आपण नाव काय दिलेलं आहे? सिरीज कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट. आलं का लक्षात?
Yes, ma'am. Okay. So here I have given the definition. You can see here in a series magnetic circuit, the flux is same in all part of the circuit. In a series magnetic circuit, the flux is same in all part of the circuit. Figure shows a composite magnetic circuit consisting of two different magnetic material, म्हणजे A part आणि B part, having different permeability and one air gap. Different length आहेत, different relative permeability आहे आणि different area आहे आणि प्लस एअर गॅप आहे, म्हणजे 3 डिफरंट पार्टनी बनवलेले आहेत. लक्षात घ्या. The dimensions are as shown, but the magnitude of the flux is same in all part of the ring. Magnitude of the flux काय राहते आहे, सेम राहते आहे प्रत्येक पार्ट मध्ये, इंक्लुडिंग द एअर गॅप. And therefore this circuit is called as what? Series magnetic circuit. आलं का लक्षात सगळ्यांना इथपर्यंत? हे अगोदरच सांगितलेलं आहे मी. सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय राहते, सेम फ्लक्स राहते. सेम फ्लक्स कसा प्रोड्यूस होतो, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स आणि करंट N × I MMF प्रोड्यूस होतो आणि MMF मुळे जो काय फ्लक्स त्या 3 पार्ट मध्ये फ्लो होणार आहे तो सेम असणार आहे. आलं लक्षात? Yes, ma'am. ओके. सो नाव आता आपल्याला माहितीये सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपल्याला व्होल्टेजचे इक्वेशन काय आहे, कुणी सांगू शकेल का? सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये टोटल व्होल्टेज इट इज गिवन बाय व्हॉट इक्वेशन? टोटल व्होल्टेज V इट इज इक्वल टू सिरीज मध्ये काय डिवाइड होतं, करंट सेम राहतो आणि डिव्हिजन कशाची होती, व्होल्टेजची डिव्हिजन होती. मग व्होल्टेजची डिव्हिजन झाल्यानंतर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर R1 R2 आणि R3 काय असतात, V1 V2 आणि V3. मग जेवढं व्होल्टेज तुम्ही बॅटरीने प्रोव्हाइड करता आहात, टोटल व्होल्टेज हे डिवाइड होत आहे प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस. मग तुम्हाला टोटल व्होल्टेजचे इक्वेशन काय मिळत आहे इन सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये? टोटल V इट इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. घेतले का आपण हे सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये? Yes, ma'am. Yes. So total voltage it is equal to V1 plus V2 plus V3. व्होल्टेज म्हणजेच काय, EMF झालेला आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. तसंच मॅग्नेटिक सर्किट मध्ये व्होल्टेजला एनालॉगी काय आहे, व्होल्टेज सारखं मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय आपण घेतो, तिथे EMF आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, तर इथं काय असतं मॅग्नेटिक सर्किट मध्ये, तिथे EMF असतं, तर इथे काय असतं MMF. So total MMF it is equal to what? आता जसं आपण टोटल व्होल्टेज इट इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3, तसंच आता इथं आपल्याला डिराइव्ह करायचा आहे फॉर्म्युला कुठला, टोटल MMF. Total MMF it is equal to MMF of A part, MMF of B part and MMF of gap, that is air gap part. हे आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. लक्षात घ्या. आपण हा डेरिवेशन का घेतलेला आहे, कंपोजिट सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपल्याला काय डिराइव्ह करायचं आहे की दॅट इज टोटल MMF इट इज इक्वल टू MMF ऑफ द फर्स्ट पार्ट, MMF ऑफ द सेकंड पार्ट अँड MMF ऑफ द गॅप, दॅट इज एअर गॅप. कारण की ती जी रिंग आहे ती 3 पार्टनी बनवलेली आहे. त्यामुळे जो काय MMF तुमचा त्या करंट त्या नंबर ऑफ टर्न्स मधनं जो काय प्रोड्यूस होणार आहे MMF, तो MMF कुठं कुठं जातो आहे, MMF ऑफ द फर्स्ट पार्टला मिळतो आहे, MMF ऑफ द सेकंड पार्टला आणि एअर गॅपला. हे आपल्याला सांगायचं आहे, ते डिराइव्ह करायचं आहे फॉर्म्युला. आलं का लक्षात काय करायचं आपल्याला या कंपोजिट सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये? मग तो डिराइव्ह कसं करणार आहात तुम्ही, त्यासाठी सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपलं एक डेरिवेशन आहे. टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू, टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय येते सिरीज सर्किट मध्ये, RT इट इज इक्वल टू टोटल रेजिस्टन्स R1 plus R2 plus
काय असतील टोटल रेजिस्टन्स इट इज इक्वल टू R1 plus R2 plus R1 R3 प्लस R2 प्लस R3. मग जसं टोटल रेजिस्टन्स आपण सिरीज सर्किट मेजर करतो तसंच हे काय आहे सिरीज मॅग्नेटिक सर्किट आहे. मग सिरीज मॅग्नेटिक सर्किटला जसं इलेक्ट्रिक सर्किटला रेजिस्टन्स आहे तसंच मॅग्नेटिक सर्किटला काय असतं रिलक्टन्स. So total reluctance offered by A part, offered by B part, and offered by air gap, it will be the addition of these three part. जसं सिरीज इलेक्ट्रिक सर्किट मध्ये RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 तसंच इथं टोटल रिलक्टन्स इथं लिहिलंय बघा मी टोटल रिलक्टन्स S इट इज इक्वल टू समेशन ऑफ पार्ट A दॅट इज पार्ट प्लस पार्ट B प्लस पार्ट एअर गॅप. मग तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय घ्यायचा आहे दॅट इज L डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R इंटू A. रिलक्टन्सचा फॉर्म्युला हा माहितीये का तुम्हाला S इज इक्वल टू L डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R इंटू A माहितीये का इन टर्म्स ऑफ फिजिकल पॅरामीटर आपण घेतलेला आहे. सो S इज इक्वल टू L डिवायडेड बाय हे L लेबर काही तर L डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R इंटू A हा फॉर्म्युला यूज करून तीन पार्ट साठी आपल्याला रिलक्टन्स फाइंड आउट करायचा आहे. मग टोटल S म्हणजेच टोटल रेजिस्टन्स टोटल S इट इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द फर्स्ट पार्ट म्हणजे काय रिलक्टन्स ऑफ द फर्स्ट पार्ट. रिलक्टन्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण लेंथ L1 फर्स्ट पार्टची लेंथ काय आहे L1 आहे डिवायडेड बाय म्यू नॉट सेम आहे म्यू नॉट चेंज होत नाही कॉन्स्टंट राहतो. नंतर काय आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ द फर्स्ट पार्ट दॅट इज म्यू R1 आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे A1. त्यामुळे हा झाला तुमचा रिलक्टन्स ऑफ द फर्स्ट पार्ट प्लस रिलक्टन्स ऑफ द सेकंड पार्ट काय आहे L2 सेकंड पार्ट आहे 2 पार्ट. मग त्याचा काय झाला रिलक्टन्स L2 डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू म्यू R2 इंटू A2. तसंच थर्ड पार्ट तुमचा काय आहे गॅप आहे. मग गॅप साठी काय घेतलेलं आहे लेंथ LG म्यू 0 म्यू RG आणि इंटू AG. एवढं लक्षात आलेलं आहे का Yes, ma'am. ओके. सो टोटल रिलक्टन्स तुम्हाला लक्षात आलेला आहे. आता इथं एअर गॅपचा म्यू R काय असतो एअर गॅपचा म्यू R ची व्हॅल्यू काय असते एअर साठी 1. 1 असते. मग इथं म्यू R ची व्हॅल्यू म्यू RG म्हणजे गॅप साठी एअर गॅप साठी म्यू R ची व्हॅल्यू असते 1. मग ती सबस्टिट्यूट करा. सो यू विल गेट L1 डिवायडेड बाय हे सगळे दोन टर्म सेम असतात फक्त इथं LG डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू AG असणार आहे. म्यू RG ची व्हॅल्यू 1 घेतली त्यामुळे जरी मल्टिप्लाय केलं तर हेच येणार आहे म्यू नॉट इंटू AG. आता हा झाला तुमचा फर्स्ट इक्वेशन. ही तुमचे फर्स्ट इक्वेशन झाली टोटल रिलक्टन्सची. ही झाली तुमची फर्स्ट इक्वेशन. इथं तुम्ही लिहू शकता फर्स्ट इक्वेशन. आता तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ और मॅग्नेटिक सर्किट लॉ आपण बघितलंय मॅग्नेटिक सर्किट लॉ जसं V इज इक्वल टू IR असतं तसंच इथं काय असणार आहे V म्हणजेच काय MMF इट इज इक्वल टू I म्हणजे काय फ्लक्स आणि इंटू व्हॉट R म्हणजे काय टोटल रिलक्टन्स दॅट इज S. हा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू IR तसंच MMF इट इज इक्वल टू फ्लक्स इंटू टोटल रिलक्टन्स. फ्लक्स तर सेमच आहे त्यामुळे फ्लक्सची व्हॅल्यू 5 येणार आहे. टोटल रिलक्टन्स आपण या इक्वेशन 1 वरून फाइंड केलेली आहे ती इथं पुटअप करा. सो यू विल गेट टोटल MMF इट इज इक्वल टू 5 इंटू L1 डिवायडेड बाय टोटल रिलक्टन्सची व्हॅल्यू इथं पुटअप केली. आता हे 5 तुम्ही मल्टिप्लाय करा इनसाइड. सो 5 इंटू L1 5 इंटू L2 अँड 5 इंटू L3 मिळेल. आता प्रत्येक ऍडिशन पार्ट मध्ये काय येते 5 डिवायडेड बाय A1 येते 5 डिवायडेड बाय A1 5 डिवायडेड बाय A2 आणि 5 डिवायडेड बाय AG. मग 5 डिवायडेड बाय A जनरल फॉर्म्युला काय आहे 5 डिवायडेड बाय A म्हणजे काय असते तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. 5 डिवायडेड बाय A म्हणजे काय असते तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मग प्रत्येक जो ऍडिशन पार्ट मध्ये 5 डिवायडेड बाय A1 आहे तो रिप्लेस करायचा आहे बाय व्हॉट B मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. So substitute that. So for the first addition 5 divided by A1 will be nothing but B1 into L1 लिहायचे बरं का इथं B1 into L1 divided by mu naught mu R1
प्लस B2 into L2 divided by mu naught mu R2 plus BG into LG into mu divided by mu naught. कारण की AG गेलेला आहे, phi divided by AG झालेला आहे. तर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल B1 divided by mu naught mu R1 plus B2 divided by mu naught mu R2 plus BG divided by mu naught into LG. L1 आणि L2 मल्टिप्लाय करायचे इथं. आता अजून एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, B डिवायडेड बाय म्यू म्हणजेच म्यू नॉट इंटू म्यू आर. B डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू म्यू आर ची व्हॅल्यू काय असती? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. फॉर्म्युला दिलाय बघा, H इट इज इक्वल टू B डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू म्यू आर. B डिवायडेड बाय म्यू व्हॅल्यू काय असती तुमची? B डिवायडेड बाय म्यू म्हणजेच काय? H. B इट इज इक्वल टू म्यू H. मग H आपण पुटअप करणार आहे, प्रत्येक ऍडिशन पार्ट मध्ये बघायचं आहे. B डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू म्यू आर आहे आणि B डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू म्यू आर म्हणजेच काय येते? H येते. मग ते सबस्टिट्यूट करा. B डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू म्यू R1 आहे, इट विल बी H1. इट विल बी H1 आणि इथे L1 आहे पार्ट, L1 मल्टिप्लाय करायचा आहे. B2 into L2 डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R2. B2 डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R2 म्हणजेच काय? H2. H2 into L2 आलं प्लस B नॉट BG डिवायडेड बाय म्यू 0 आणि म्यू आर काय असतो तुमचा? 1 असतो ह्याच्यासाठी, एअर गॅप साठी. मग तो डिवाइड केला तर इथं काय येणार आहे? H3 येणार आहे. H3 into LG. हे झालं तुमचं इक्वेशन. H1 L1 plus H2 L2 plus Hg into Lg. You will get the value of total MMF. टोटल MMF. आणि H1 into L1 म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? H into L म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? फॉर्म्युला काय? H into L चा फॉर्म्युला, H into L चा फॉर्म्युला काय आहे? H into L म्हणजे काय झालेला आहे? MMF. H into L म्हणजेच काय आहे? MMF आहे फॉर्म्युला. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचा फॉर्म्युला माहिती आहे. H इज नथिंग बट MMF divided by L. काय येणार आहे? H into L. So H1 into L1 it will be what? MMF of the first part. H2 into L2 it will be the MMF of the second part. And Hg into Lg it will be the MMF of the gap part. त्यामुळे total MMF you will get MMF of the first part plus MMF of the second part plus MMF of the third part. मग हा झालं तुमचं इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे. That is total MMF. It is equal to MMF of the first part plus MMF of the second part plus MMF of the gap part. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जे काय आहे MMF म्हणजे काय? व्होल्टेज. टोटल व्होल्टेज इट इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस VG किंवा V3 म्हणू शकतो. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, so this is the formula for what? Total MMF. This is the formula for total MMF. कसं डिराइव्ह केले लक्षात आलेलं आहे का? काय केलेलं आपण? हे सिरीज मॅग्नेटिक सर्किट ड्रॉ केलेले, त्यामध्ये 3 पार्ट आहेत. दॅट इज A पार्ट, B पार्ट आणि गॅपचा थर्ड पार्ट. A पार्ट साठी L1 आहे लेंथ, एरिया आहे A1 आणि म्यू R1 किती आहे? मटेरियल टू मटेरियल म्यू आर ची व्हॅल्यू डिफरंट असते. घ्या, म्यू आर ची व्हॅल्यू मटेरियल टू मटेरियल डिफरंट असते. मग A पार्ट साठी म्यू आर ची व्हॅल्यू आहे म्यू R1. तसंच हा सेकंड पार्ट घ्या. सेकंड पार्ट साठी काय आहे? लेंथ L2 आहे, एरिया काय आहे? A2 आहे आणि म्यू आर ची व्हॅल्यू काय? म्यू R2 आहे. तसंच LG एरिया साठी घ्या. LG एरिया साठी काय आहे? लेंथ LG आहे, गॅप एरियाचा एरिया काय आहे? गॅपचा AG आहे आणि म्यू आर जी काय आहे? व्हॅल्यू त्याची म्यू आर ची व्हॅल्यू आहे. दॅट इज रिलेटिव्ह परमेबिलिटी. मग लेंथ वेगळे, एरिया वेगळं आणि म्यू आर ची व्हॅल्यू वेगळी, त्यामुळे काय वेगळं असणार आहे? रिलक्टन्स. कारण की रिलक्टन्स त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे पहिला आपण टोटल रिलक्टन्स फाइंड आउट करूया. टोटल रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? S इज इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3. मग S1 चा फॉर्म्युला लिहा. S1 म्हणजे काय? इन टर्म्स ऑफ फिजिकल पॅरामीटर L1 डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R1 A1. मग S2 चा फॉर्म्युला घ्या आणि मग Hg चा फॉर्म्युला घ्या, म्हणजेच तुमचा एअर गॅपचा Lg डिवायडेड बाय म्यू 0 म्यू Rg इंटू Ag. खरं म्यू Rg काय असतो? एअर गॅप साठी 1 असतो, ते सबस्टिट्यूट करा. सो यू विल गेट
दिस फॉर्म्युला फॉर रिलक्टन्स, टोटल रिलक्टन्स. आता तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट, टोटल एमएमएफ म्हणजेच आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये V इज इक्वल टू IR करतो, तसंच इथं टोटल एमएमएफ म्हणजेच काय, फ्लक्स इंटू टोटल रिलक्टन्स. फ्लक्स इंटू टोटल रिलक्टन्स. टोटल एमएमएफ म्हणजेच टोटल व्होल्टेज, इट इज इक्वल टू फ्लक्स. फ्लक्स म्हणजेच काय, I इंटू टोटल रिलक्टन्स म्हणजे R, टोटल रेजिस्टन्स. मग टोटल रिलक्टन्स, मग टोटल रिलक्टन्सचा आपण फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे पूर्ण. हा जो पार्ट आहे तो इथं सबस्टिट्यूट करा. फ्लक्स सेमच असतो त्यामुळे फाय असणार आहे. प्रत्येक पार्ट साठी फ्लक्स डिफरंट नाहीये त्यामुळे फाय एकच आहे. मग फाय आता मल्टिप्लाय करा प्रत्येक पार्टला. फाय इंटू L1, फाय इंटू L2 आणि फाय इंटू L3. 3 पार्ट तुम्हाला मिळतील. आता फाय डिवायडेड बाय A1 पहिल्या ऍडिशन मध्ये, फाय डिवायडेड बाय A1 दुसऱ्या ऍडिशन मध्ये, फाय डिवायडेड बाय A2 आणि तिसऱ्या ऍडिशन मध्ये फाय डिवायडेड बाय AG. फाय डिवायडेड बाय A जनरल फॉर्म्युला, फाय डिवायडेड बाय A म्हणजे काय मिळते आपल्याला, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दॅट इज कॅपिटल B. मग ते सबस्टिट्यूट करा. फाय डिवायडेड बाय A म्हणजेच काय आहे, B1. फाय डिवायडेड बाय A म्हणजेच काय आहे, B2. फाय डिवायडेड बाय AG म्हणजेच काय आहे, BG. आणि त्याला लेंथ मल्टिप्लाय करा. इथे L1 असणार आहे, इथे L2 असणार आहे आणि इथे LG दिलेली आहे. आता अजून एक फॉर्म्युला आहे, B डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R म्हणजेच काय आहे, तो H. आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला होता परमेबिलिटीचा, B इज नथिंग बट म्यू H. आणि म्यूचा फॉर्म्युला काय असतो, म्यू 0 म्यू R. सो B डिवायडेड बाय म्यू 0 म्यू R इट इज इक्वल टू व्हॉट, H. प्रत्येक ऍडिशन मध्ये आपल्याला हा टर्म आहेत, B पण आहे, म्यू पण आहे, म्यू R पण आहे. मग त्याच्याऐवजी आपण इथे काय यूज करणार आहे, H. सो इट विल बी H1. इथे L1 लिहायचं राहिलेलं आहे, H1 इंटू L1 प्लस हे काय H2 इंटू L2 प्लस ह्या काय झालेला आहे Hg इंटू Lg. आणि H इंटू L म्हणजे कुठला फॉर्म्युला आहे, MMF. मग प्रत्येक पार्ट मध्ये H1 इंटू L1 MMF ऑफ द फर्स्ट पार्ट प्लस H2 इंटू L2 MMF ऑफ द सेकंड पार्ट आणि Hg इंटू Lg MMF ऑफ द गॅप. म्हणजे MMF ऑफ फर्स्ट प्लस MMF ऑफ सेकंड प्लस MMF ऑफ एअर गॅप, it will be what, total MMF. So we have derived the formula for total MMF. Like in electric circuit, total V is equal to V1 plus V2 plus V3. अलग लक्षात? Yes, ma'am. हाँ? अलग लक्षात? Yes, ma'am. Okay. So you can write down this total in a series magnetic circuit starting from this till here. फक्त इथं मी काय काय सांगते बघा. आता इथे S जो लिहिलेला आहे समेशन, इथं 1 लिहिलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही इथं काय लिहायचं आहे, L लिहायचं आहे. चुकून झालेलं आहे 1, इथं काय लिहायचं आहे, L लिहायचं आहे. Here you are going to write L part या 1 च्या ऐवजी. आणि सेकंड पार्टला काय लिहायचंय इथं तुम्हाला सांगते. इथं तुमचं B1 इंटू L1 करायचंय. इथं B1 इंटू L1 लिहायचं आहे, B2 इंटू L2 लिहायचं आहे आणि इथं BG इंटू LG आहे. B2 इंटू L2 राहिले इथं आणि B1 इंटू L1 एवढा पार्ट राहिले, बाकीचं सगळं सेम आहे. चेंजेस काय लक्षात आले का? इथं तुम्ही L लिहायचं आहे, टोटल रिलक्टन्सचं तिथं समेशन घेतलेलं आपण L आणि इथं B1 इंटू L1 प्लस B2 इंटू L2 प्लस B3 इंटू LG आहे. आणि पूर्ण हे इक्वेशन आणि प्लस ही डायग्राम नीट काढा. आणि इथे लिहायचं आहे बट म्यू आर फॉर एअर इक्वल टू 1. बाकीचं काही लिहू नका, हे AG इट इज इक्वल टू हे काही लिहू नका. Don't write anything here.
Here you are going to write L. 1 च्या ऐवजी L लिहायचंय. इथं L1 लिहायचं आहे. इथं L1 B1 L1 B2 L2 एवढं लिहायचं आहे. इथं मी डॅश डॅश केलेलं आहे, तिथं लिहायचंय तुम्हाला B1 L1 प्लस B2 L2 divided by mu 0 mu R2 plus BG LG divided by mu 0. आणि फायनली इक्वेशन काय लिहायचंय, टोटल MMF इट इज इक्वल टू MMF ब्रॅकेट मध्ये सबस्क्रिप्ट मध्ये 1 लिहा, MMF ऑफ फर्स्ट पार्ट प्लस ब्रॅकेट मध्ये MMF ब्रॅकेट क्लोज करून सबस्क्रिप्ट मध्ये सेकंड आणि MMF ब्रॅकेट सबस्क्रिप्ट करून गॅप लिहायचे G. हे सगळं G आहे, HG LG. Reliance Foundation School. अभी आपने जो 29 नंबर पर कॉल किया है ना, वही नंबर व्हाट्सएप पर. You can draw the figure nicely. I have shown it. While drawing this, please draw neatly. This first part you are going to draw thick. This you are going to draw the second part thin, and the third part is air gap. Show this first part length L1, this as L2. Area of cross section I have shown here A1. हा इथे A2 दाखवा. आणि इथं फ्लक्स दिलेला आहे बघा, फ्लक्स 5 होतोय. गॅप मध्ये पण आहे, फर्स्ट पार्ट मध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहे. तुम्हाला सांगा
कुठपर्यंत आले लिहून? फिनिश. Completed the figure. Write up is completed. Write up झालंय का साक्षी? No, ma'am. No, ma'am. झालं का लिहून? Can I go for the next slide? कुठपर्यंत आले? स्नेहल, अंबुरे स्नेहल, झालं का लिहून? लिहून झालं का? Last 3 lines. Last 3 lines. Okay, write down. Sorry, ma'am. झालं का? Yes, ma'am. Okay, so the next slide. So I have written here the above expression represent the total MMF required by the above magnetic circuit to produce the flux. This MMF should be provided by the current carrying coil. It will be N into I ampere turn, where N is the number of turns of the coil and I is the current flowing through it. म्हणजे इथं टोटल MMF च्या ऐवजी त्यांनी फॉर्म्युला लिहिलेला आहे. टोटल नंबर ऑफ टर्न्स N आणि करंट I NI लिहिलेला आहे. तो जो आहे लिहिलेला तो पण चालतोय आपला. तुम्ही लिहिलेलं आहे MMF total is equal to MMF of the first part, MMF of the second part आणि MMF of the gap. तो झाला तुमचा फॉर्म्युला. So this is completed. If you are not written this, nothing is there. आता नेक्स्ट पार्ट जे आपल्याला बघायचं आहे ते काय आहे? लिकेज फ्लक्स अँड फ्रिंजिंग. Leakage flux and fringing. So what is leakage flux that you are going to see? So I have shown the diagram here. You can see it. So this is the iron ring. Okay, this is the iron ring, and the second part, it is nothing but air gap is there, air gap. Okay, and to this iron ring, what is there? The coil is wound. Coil is wound, and through the coil, I will pass the current, that is
I, capital I. So N into I, that is nothing but MMF will get produced. Okay. आणि जो काय MMF तयार झालेला आहे त्यामुळे फ्लक्स तयार होणार आहे. फ्लक्स म्हणजेच काय, फ्लक्स लाईन्स तयार होणार आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. मग ते कुठं जाणार आहेत, त्याचा पाथ जो आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसचा, तो त्याचा ठराविक पाथ कुठला आहे, तो आयर्न रिंग मध्ये जायला पाहिजे आहे. आणि आयर्न रिंग मधून तो कुठं यायला पाहिजे आहे, या एअर गॅप मध्ये यायला पाहिजे आहे. लक्षात घ्या, त्याचा ठराविक पाथ काय आहे, व्हॉट इज इंटेंडेड पाथ. जो काय फ्लक्स तयार झालेला आहे तो कुठं जायला पाहिजे आहे, या आयर्न रिंग मध्ये जायला पाहिजे आहे आणि नंतर या एअर गॅप मध्ये मिळालेला पाहिजे. पण थोड्या प्रमाणात फ्लक्स जो आहे, थोड्या प्रमाणात जो फ्लक्स आहे तो कुठं जातो आहे, तो या अवतीभोवती दाखवलंय बघा, कॉइलच्या आजूबाजूला, कॉइलच्या आजूबाजूला आहे, कॉइलच्या आजूबाजूला जे काय हे फ्लक्स लाईन दाखवलेले आहेत, फ्लक्स लाईन दाखवलेले आहेत कॉइलच्या आजूबाजूला, हे आणि हे, ते काय होत आहेत, लीक्स होणार आहेत. हे लीक होणार आहेत, हे काय होणार आहेत, लीक होणार आहेत. म्हणजेच काय, आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो, एक्झाम्पल काय सांगू शकतो, दॅट इज नथिंग बट ओके. सो व्हॉट इज द इंटेंडेड पाथ. आता जर तुम्हाला एक पाईप दिला असेल, पाईप, पाण्याचा पाईप असतो, मग त्याचा इंटेंडेड पाथ म्हणजे ठराविक पाथ कुठला आहे, की पाणी एखाद्या पाईप मध्ये जायला पाहिजे आहे. खरं पाईपला जर होल असतील तर ते पाणी त्या पाईप मध्ये जात आहे, खरं त्या होल मधून पण बाहेर येत आहे, थोड्या छोट्या छोट्या होल्स मधून पण ते काय होणार आहे, बाहेर जाऊन ते लीक होणार आहे. तसंच या मॅग्नेटिक सर्किट मध्ये जेव्हा करंट फ्लो होतो या कॉइल मधून, having number of turns n, what will be there, MMF will be created, MMF will be created and that MMF will set up the flux. आणि जो फ्लक्स तयार झालेला आहे तो कुठं जाणार आहे, या रिंग मध्ये जाणार आहे, या रिंग मध्ये जाणार आहे आणि तो गॅप मध्ये यायला पाहिजे. तर काही प्रमाणात थोडा जो फ्लक्स आहे तो काय होतो आहे, लीक होतो आहे. लीक कुठं होत आहे, या कॉइलच्या बाजूला, या कॉइलच्या बाजूला किंवा या रिंगच्या बाजूला, आजूबाजूला लीक होतो आहे. मग हा जो लीक झालेला फ्लक्स आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, लिकेज फ्लक्स. इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, लिकेज फ्लक्स. द मॅग्नेटिक फ्लक्स which does not follow the particular intended path. त्याचा इंटेंडेड पाथ काय आहे, की तो आयर्न रिंग मध्ये जायला पाहिजे किंवा एअर गॅप मध्ये आपल्याला मिळायला पाहिजे. फक्त तो तसं न करता तो कुठं जातो आहे, तो बाहेर लीक होतो आहे, बाहेर अवतीभोवती कुणाच्या, त्या रिंगच्या अवतीभोवती तो लीक होतो आहे. आणि तो जो फ्लक्स आहे जो इट इज नॉट फॉलोइंग द पर्टिक्युलर पाथ, इंटेंडेड पाथ म्हणजे तो आयर्न रिंग किंवा एअर गॅप पाथ हा फॉलो करत नाही, बट फॉलो करतो आहे अराउंड द रिंग किंवा अराउंड द कॉइल. दॅट पाथ इट इज नथिंग बट, दॅट फ्लक्स इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, लिकेज फ्लक्स. आलं का लक्षात, लिकेज फ्लक्स म्हणजे काय आहे. Okay, now this is about the leakage flux. What will be the useful flux? Useful flux म्हणजेच काय आहे, इथे सांगितलेलं आहे आता बघा. Most of the flux is set up in the core of solenoid. Solenoid म्हणजे आपण ते रिंग म्हणूया. Most of the flux हा कुठं रिंग मध्ये सेटअप होतो आहे आणि passes through the particular path म्हणजे त्या रिंगचा पाथ तो धरतो आहे आणि then it goes to the air gap. आणि जो एअर गॅप मध्ये आपल्याला फ्लक्स मिळतो आहे तो आपण काय करणार आहे, युजफुल ऍप्लिकेशन साठी युटिलाइज करणार आहे, यूज करणार आहे पुढे, म्हणून तो युजफुल फ्लक्स म्हणतो आपण. काय आहे, जो फ्लक्स आपल्याला आयर्न रिंग मध्ये मिळून नंतर कुठे मिळतो आहे, एअर गॅप मध्ये मिळतो आहे. ओके, तो फ्लक्स आपण ऍप्लिकेशन साठी यूज करणार आहे, म्हणून त्याला जो ऍप्लिकेशन साठी युजफुल आहे, युटिलाइज होणार आहे, म्हणून त्याला, त्या फ्लक्सला आपण नाव काय दिलेलं आहे, युजफुल फ्लक्स. जो आयर्न रिंग मध्ये आहे तो आयर्न रिंगचा पाथ फॉलो करून तो एअर गॅप मध्ये येतो आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, कुठला फ्लक्स, युजफुल फ्लक्स. आणि त्याला नाव दिलेलं आहे फाय यू. यू म्हणजे युजफुल फ्लक्स.
हा झाला युजफुल फ्लक्स. पण प्रॅक्टिकली काय होत आहे की ऑल द फ्लक्स जो काय प्रोड्यूस होतो आहे त्या एमएमएफ मुळे तो सगळा फ्लक्स त्या रिंग मध्ये जात नाही किंवा तो एअर गॅप मध्ये आपल्याला मिळत नाही. थोडा प्रमाणात जो फ्लक्स आहे तो कॉइलच्या अवतीभोवती किंवा सराउंड द कोर काय होतोय लीक होतो आहे आणि तो कशासाठीही युटिलाइज होत नाही. कुठल्याही कामासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. मॅग्नेटिक फील्ड मध्ये कुठल्याही कामासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. तो फक्त काय आहे इट इज ओनली लीकेज ऑफ दॅट फ्लक्स. इट इज नॉट यूज फॉर एनी पर्पज. दिस टाइप ऑफ फ्लक्स विच इज नॉट यूज फॉर एनी वर्क इट इज कॉल्ड एज विच फ्लक्स? लीकेज फ्लक्स. अँड इट इज डिनोटेड बाय व्हॉट? फाय एल. आणि तो डिनोट कशाने केलेला आहे? फाय एल, कारण की तो लीकेज फ्लक्स आहे. मग आपल्याला एक इक्वेशन मिळते आहे की जो काय टोटल फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे N into I, that is MMF मुळे नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट प्रोडक्ट घेतल्यानंतर जो काय MMF प्रोड्यूस झालेला आहे. आणि MMF म्हणजेच काय आहे? एक ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि त्यामुळे जो फ्लक्स तयार झालेला आहे तो कुठं जातो आहे? एक तर युजफुल फ्लक्स म्हणून त्याचा उपयोग केला जातो किंवा दुसरा काय आहे? लीकेज फ्लक्स म्हणून मिळतो आहे आपल्याला. म्हणून टोटल फ्लक्स फाय जो काय प्रोड्यूस होतो आहे त्या कॉइलनी इन अ मॅग्नेटिक सर्किटनी तो काय आहे? सम ऑफ लीकेज फ्लक्स प्लस युजफुल फ्लक्स. सम ऑफ लीकेज फ्लक्स प्लस युजफुल फ्लक्स. मग त्याचं इक्वेशन काय आहे? फाय इट इज इक्वल टू टोटल फ्लक्स फाय म्हणजेच इट इज इक्वल टू विच इज इन द एअर गॅप फ्रॉम द आयर्न पाथ आणि प्लस फाय एल दॅट इज द लीकेज फ्लक्स. लक्षात आलेलं आहे का डेरिवेशन? हे कसं आलंय? लक्षात आलंय का इक्वेशन? जो काय टोटल फ्लक्स तुमचा प्रोड्यूस झालेला आहे तो पहिलं काय करणार आहे? सगळा तो आयर्न रिंग मध्ये जाणार आहे आणि आपल्याला एअर गॅप मध्ये ऍज अ युजफुल फ्लक्स मिळणार आहे. कारण की तो जो फ्लक्स आहे आयर्न पाथ मधला आणि एअर गॅप मधला तो आपण काही कामासाठी यूज करतो आहे. मॅग्नेटिक फील्ड मध्ये कुठल्या तरी ऍप्लिकेशनसाठी तो युटिलाइज होणार आहे म्हणून त्याला युजफुल फ्लक्स म्हणतात. आणि राहिलेला काय प्रमाणात जो फ्लक्स आहे तो लीक होतो आहे आणि तो लीक झालेला फ्लक्स काय म्हणतो आपण? त्याला लीकेज फ्लक्स. तो कुठे मिळतो आहे? कॉइलच्या अवतीभोवती आपल्याला मिळतो आहे किंवा कोरच्या अवतीभोवती. तो झाला लीकेज, कारण की तो कशाचाच कामाचा उपयोग नाहीये त्याचा. तो फक्त काय आहे? इट इज नॉट युटिलाइज फॉर एनी ऍप्लिकेशन. इट इज नॉट यूज फॉर एनी ऍप्लिकेशन. सो इट इज कॉल्ड एज अ लीकेज फ्लक्स. इट इज डिनोटेड बाय फाय एल. So you will get the equation of total flux as what? Phi it is equal to phi u plus phi L. Okay with this? आलं का लक्षात? लीकेज फ्लक्स. Now the second part in the leakage flux you are going to see the leakage coefficient. Leakage coefficient it is also called as what? Leakage factor. लीकेज फॅक्टर पण आपण त्याला म्हणतो आहे. सो इट इज द रेशो ऑफ टोटल फ्लक्स प्रोड्यूस. टोटल फ्लक्स जो काय प्रोड्यूस झालेला आहे तुमचा टू द युजफुल फ्लक्स विच इज सेटअप इन द एअर गॅप. जो काय टोटल फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे तुमचा डिवायडेड बाय युजफुल फ्लक्स. इट इज द रेशो ऑफ टोटल फ्लक्स प्रोड्यूस इन टू द युजफुल फ्लक्स जो काय तुम्हाला एअर गॅप मध्ये मिळतो आहे. दॅट रेशो इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? लीकेज कोएफिशियंट और इट इज कॉल्ड एज द लीकेज फॅक्टर. मग त्याचा फॉर्म्युला हा आहे आणि इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. इट इज डिनोटेड बाय व्हॉट? लॅम्बडा. सो लॅम्बडा इट इज इक्वल टू व्हॉट? टोटल फ्लक्स divided by useful flux. So what is the total flux? That is phi. And useful flux काय आहे? Phi u. So lambda it is equal to phi divided by phi u. And for electric machine, leakage factor is usually about 1.15 to 1.25 value. हे नेहमी MCQ ला विचारतायत. What is lambda value? What is leakage coefficient? Or it is leakage factor? And what is its value for electric machine? 115 to 1.25. 1.15 to 1.25. And leakage factor किंवा leakage coefficient म्हणजेच काय? Ratio of total flux to that of useful flux set up in the air gap. Phi divided by phi u. That is the leakage coefficient or leakage factor. किंवा त्याला अजून एक नाव आहे that is Hopkinson coefficient. नाव मी तुम्हाला लिहिते पाहिजे असेल तर
It is also called as leakage factor or Hopkinson, HOPE, Hopkinson, KINSONS, Hopkinson coefficient. Hopkinson coefficient. ओके, त्याला 3 नाव आहेत, लिकेज फॅक्टर, होपकिन्सन कोएफिशियंट आणि तिसरं काय आहे, लिकेज कोएफिशियंट. लिकेज कोएफिशियंट. Okay, so 3 parts are there, 3 definitions are there, 3 words are there. Leakage coefficient, second is the leakage factor, and the third is the Hopkinson coefficient. पुष्पक, हे पुष्पक, दार उघड की. काय 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 झालं? दार उघडायचं. तुम्हाला पीपीटी दिसते का हो? पीपीटी दिसते का तुम्हाला? Yes. Leakage flux and fringing give the heading. Fringing part I will explain later. First give the heading, that is leakage flux. दिसते का आता? प्लीज ड्रॉ डायग्राम. डायग्राम जी आहे ती पूर्णपणे नीट ड्रॉ करा. हा रिंग आहे तुमची, हा जो पार्ट आहे तिकडून स्टार्ट होतो आहे आणि इकडून एंड होतो आहे. इथं तुमचं युजफुल फ्लक्स आहे, फ्लक्स लाईन दाखवा डॉटेडला आणि तिथे युजफुल फ्लक्स नाव द्या. आणि थोड्याफार लाईन्स ज्या आहेत तशा बाहेर काढा. ज्या बाहेर तुम्ही काढलेल्या आहेत त्या लाईन्स, त्याला बी आणि बी डॅश म्हणा. बी आणि बी डॅश. तिथं मला सेकंड पार्ट एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला, फ्रिंजिंग. तिथे लिहू नका, नंतर तुम्हाला लिहायला लावते. बी आणि बी डॅश म्हणजे थोड्याफार ज्या लाईन्स आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस त्या बाहेर आलेल्या आहेत, तशा रिंगच्या बाहेर आलेल्या आहेत त्या दाखवा. त्या आहेत बी आणि बी डॅश. तो पार्ट आपल्याला काय, आणि जो तिथे एअर गॅप मध्ये या लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, युजफुल फ्लक्स. या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे हा झाला युजफुल फ्लक्स. या रिंग मधला हे लाईन्स ऑफ फोर्सेस दाखवा आणि हे ज्या अवतीभोवती ज्या लाईन्स आहेत त्या पण तुम्ही दाखवा. आणि हाला काय नाव द्या, अवतीभोवती ज्या लाईन्स आहेत त्याचं नाव काय, लिकेज फ्लक्स, फाय एल. आणि हा झाला युजफुल फ्लक्स. इथं कॉइल दाखवा, करंट पास होतो आहे, नंबर ऑफ टर्न्स आहेत एन. आणि डेफिनेशन लिहा लिकेज फ्लक्स. मॅम याच्या आधीची एक स्लाइड राहिली ना लिहायची. कुठली राहिली आहे? ते हे झालं 3 आहे, काय करायची नाहीये. लक्षात आले मला. तिथेच आपला संपतं डेरिवेशन. त्या अगोदर तेच पार्ट पुढे लिहिले ते डेरिवेशन. जेव्हा तुम्ही तिथे टोटल एमएमएफ इट इज इक्वल टू पार्ट प्लस एमएमएफ सेकंड पार्ट प्लस एमएमएफ ऑफ एअर गॅप एवढं लिहिले ना, तिथेच आपलं डेरिवेशन संपलेलं आहे. तर सेकंड स्लाइड जी दाखवली होती ती रिपीटच होती, पुढं काय नाहीये. ओके मॅम.
तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगते तुम्हाला अजून लक्षात येत नसेल तर. हे बघा, हा पार्ट म्हणताय ना तुम्ही, हा पार्ट, हा पार्ट म्हणताय ना, हे काय नाहीये, एन इंटू आय म्हणजे MMFच आहे, टोटल MMF जे आपण इथे लिहिलेलं आहे. हा जे आहे लास्ट इक्वेशन ते इथे लिहिलेलं आहे, टोटल MMF म्हणजेच एन इंटू आय लिहिले त्यांनी, ते गरज नाही आपण इथे लिहिले टोटल MMF इट इज इक्वल टू H1 इंटू L1. फक्त इथे H1 इंटू L1 च्या ऐवजी अजून तुम्ही इक्वल टू साइन लिहू शकता, MMF ऑफ द फर्स्ट पार्ट ब्रॅकेट मध्ये आणि सबस्क्रिप्ट मध्ये 1 लिहायचं, प्लस MMF ऑफ द सेकंड पार्ट ब्रॅकेट मध्ये MMF लिहा आणि सबस्क्रिप्ट मध्ये 2 लिहा, आणि प्लस MMF ब्रॅकेट मध्ये लिहा आणि सबस्क्रिप्ट मध्ये G पार्ट लिहा गॅपचा. तिथंच आपलं इक्वेशन संपते. आलं लक्षात? Yes, लिकेज फ्लक्स. आणि आता एक लिकेज फ्लक्स आणि फ्रिंजिंग पार्ट मी नंतर एक्सप्लेन करते. आता जेव्हा तुम्ही पुढच्या लेक्चरला येचाल तेव्हा आपण प्रॉब्लेम घेणार आहोत, आणि प्रॉब्लेम घ्यायच्या अगोदर जेवढी काय थेअरी झालेली आहे, डेफिनेशन जेवढे झालेले आहेत, जेवढे फॉर्म्युले झालेले आहेत, ते तुम्हाला तोंड पाठ असायला पाहिजे. तुम्हाला जोपर्यंत फॉर्म्युला बी म्हणजे काय आहे, एच म्हणजे काय आहे, हे जर माहीतच नसेल तुम्ही काय प्रॉब्लेम सोडवू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुमची जी ही थेअरी आहे अगोदरची डेफिनेशन, हे सगळे परफेक्ट असायला पाहिजे. परफेक्ट असल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही, कारण की तुम्हाला माहीतच नसेल फ्लक्स डेन्सिटी म्हणजेचा फॉर्म्युला काय आहे, एच चा फॉर्म्युला काय आहे, एच ला काय म्हणतात, MMF म्हणजेच काय आहे हे माहीतच नसेल, कसा फॉर्म होतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. रिलक्टन्सचे 2 फॉर्म्युले आहेत, ते कुठले आहेत, रिलक्टन्स म्हणजे नक्की काय आहे, त्यासाठी डेफिनेशन आणि फॉर्म्युले हे तोंड पाठ असायला पाहिजे, तरच मग तुम्हाला जो काही लिकेज फ्लक्स आणि फ्रिंजिंगचा पार्ट आहे तो मी पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या लेक्चरला दाखवते. आता आपलं ऑलरेडी 4:45 झालेले आहेत. वी विल स्टॉप द लेक्चर हिअर. आय विल एक्सप्लेन द लिकेज फ्लक्स and whatever the remaining part that is fringing is there, and the write up of both I will continue with that part, and then we will take the problem based upon this. Okay with this? yes, ma'am. Okay, so give me your present key. Roll number 1. Roll number 1 आहे का? Yes or no? Absent आहे. मॅम होती ती रेंज प्रॉब्लेम काय? होती मला कट होतोय तुमचा आवाज. काय म्हणताय? रोल नंबर 1 प्रेझेंट आहे का? मॅम लेक्चरला होती ती रेंज प्रॉब्लेम. रोल नंबर 2 Present, ma'am. 3 Present, ma'am. 4 प्रेझेंट मॅडम. 5 Present. 6 आहे, 7 आहे, 8 Present. आहे, 9 आहे, 10 Present, ma'am. 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 18 आहे, 19 आहे, 20 Yes, ma'am. 21 आहे, 22 23 24 आहे का? 24 absent. 25 आहे, 26 आहे, 27 आहे, 28 आहे, 29 आहे का? absent. 30 Present, ma'am. 31 आहे का? ऋषी 32 आहे, 33 आहे, 34 35 आहे, 36 आहे, 37 आहे का? 37 absent. 38 आहे का? प्रेझेंट मॅम. 39 आहे का? absent. 40 प्रेझेंट. 41 प्रेझेंट मॅम. 42 Present, आहे, ma'am. 43 आहे, 44 आहे का? absent. 45 आहे का? आहे. 46 आहे, 47 आहे, 48 आहे, 49
50, Yes, madam. 51 आहे, 52 आहे, 53, 53, 54 Present, ma'am. आहे, 55 आहे, 56, 56 absent, 57, 57 absent, 58, Present, madam. 59, 59 absent, 60, Yes, ma'am. 61, Yes, ma'am. 62, 62, 62, 63, आहे, Present, ma'am. 64, 64 absent, 65, Present, ma'am. 66 Yes, ma'am. रवी आहेत. ओके, 24, 29, 37, 39, 39, 44, 53, 56, 57, 59, 62, 64. Hello, हा बोला. roll number 40 is present. 40 आहे की लिहिलंय की. ओके, we'll stop here. Come with preparation, definition as well as formulae. Yes, ma'am. Okay. Okay, madam.